महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी चर्चा सुरू आहे। मात्र याचबरोबर महाविकास आघाडीचा प्लॅन बी देखील रेडी। शाहू महाराज यांना राज्यसभेवर न पाठवल्यास कोल्हापुरातून शाहू महाराजांना लोकसभेसाठी महाविकास आघाडी उतरवू शकते, अशी चर्चा देखील सुरू आहे। देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे राज्यसभेच्या 6 जागांसाठी देखील महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय। दरम्यान राज्यसभेसाठी शाहू महाराजांना उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडी लोकसभेच्या मैदानात शाहू महाराजांना उतरवण्याची शक्यता आहे। संभाजी राजे मागे 5 दिवसांमध्ये नॉट रिचेबल आहेत। आपल्याला काय लागतं की येणार निवडणुकीसाठी संभाजी 5 दिवसांमध्ये नॉट रिचेबल आहेत, कोणाची कॉन्टॅक्टमध्ये नाही। मला माहिती नाही, पण शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आमच्या संपर्कात आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की ते यावेळेस महाविकास आघाडीकडून लढतील आणि त्या पद्धतीचं आमचं काम सुरू आहे। संभाजीराजे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या राजकारणाविषयी आम्ही कधी फार चर्चा केली नाही, पण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे। छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर, आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाला बळ देता येईल का, या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत। माजी खासदार छत्रपती संभाजी राजे जे स्वराज्य नावाचा पक्ष चालवतात, त्यांचं नाव खासदारकीसाठी सातत्याने चालतंय, पण त्यांच्याच घरात जायचं आणि त्यांच्याच वडिलांचं नाव चालवायचं आणि छत्रपती घराण्यामध्ये पण वाद लावायचे, अशा पद्धतीचं घाणेरडं गलिच्छ राजकारण हा संजय राजाराम राऊत आज पण करतोय। स्वतःच्या हाताने स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला, तो दुसऱ्याच्या बद्दल बोलण्याची त्यांनी हिंमत करू नये। महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शाहू महाराजांचा विचार सुरू आहे। मात्र दुसरीकडे 2 फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत। छत्रपती संभाजीराजेंनी आपले सर्व कार्यक्रम देखील रद्द केले, त्यामुळे राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। हा विषय नाही आहे, त्याचं कारण दुसरं काहीतरी असेल, ते दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दौरा रद्द करायला असेल। हा लोकसभेच्या अनुषंगानं किंवा या आपण जे म्हणताय त्या अनुषंगानं हा विषय नाही आहे, हे मी खात्रीलायक आपल्याला सांगतो। माझी आज उद्या त्यांची भेट होईल आणि विस्तृतपणे आपल्याला सगळी माहिती मिळेल। शाहू महाराज छत्रपती कोण आहे त्यावर एक नजर टाकूया। शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत। शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी शाहू महाराज छत्रपती यांना दत्तक घेतलं होतं। शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984 मध्ये सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर बसले। 1995ला युती सरकारच्या काळात शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणे शिवसेनेमध्ये गेली होती। शरद पवार यांची देखील शाहू महाराज छत्रपती यांच्याशी जवळीक आहे आणि यातूनच 1999ला राष्ट्रवादीमधून शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता। मात्र शाहू महाराजांकडून निवडणूक लढण्यास नकार देण्यात आला। राज्यसभेसाठी शाहू महाराजांसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे, त्यामुळे शाहू महाराजांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार का? महाविकास आघाडीचा शाहू महाराजांसंदर्भातला बी प्लॅन ही रेडी आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।